शालेय शिक्षणात नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या मनुस्मृतीच्या 2 श्लोकांचा अनेक जण विरोध करत आहेत। विरोधकांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंही नाव समाविष्ट झालंय। नुकताच महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या 2 श्लोकांचा विरोध केला, पण हा विरोध करताना जितेंद्र आव्हाडांच्या हातून अनावधानाने एक मोठी चूक झाली। या चुकीची आव्हाडांनी माफी मागितली, पण आता आव्हाडांच्या विरोधकांनी त्या चुकीचं राजकारण करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे। तर पाहूयात नेमकं काय घडलं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय। त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत। त्यानंतर अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवलाय। विरोधकांनी राज्य सरकार विरोधात टीकेची झोड उठवली आहे। अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या विरोधात आक्रमक भूमिका घेत महाड येथील चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले। 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं। आव्हाड यांनी आज त्याची पुनरावृत्ती केली, पण मनुस्मृतीचं दहन करताना जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक झाली। ती म्हणजे मनुस्मृतीच्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता। घाईघाईत पोस्टर पाडताना आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही पाडला। याच एका चुकीमुळे विरोधक जितेंद्र आव्हाडांवर संतापले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी Xवरून आव्हाडांवर टीका केली। स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले। ही फार मोठी चूक आहे। आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे। याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करत त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शिवाय सूरज चव्हाण आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला, पण या सगळ्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनीही घडलेल्या प्रकाराची माफी मागितली। आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातनं प्रेरणा घेऊन आणि 25 डिसेंबर 1927ला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनु हा विषमतेचा जन्मदाता आहे, चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे, स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनुचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणं हे आम्हाला मान्य नाही। मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं। ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे। ही आमची अक्षम्य चुकी आहे। त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या यांच्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची ऋण होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो, क्षमा मागतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही। ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी ते मी मनापासून बोलतोय। कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा।